महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठं सत्तानाट्य सुरू आहे. चला, या गुंतागुंतीच्या कोड्यात जरा खोलवर शिरून पाहूया. म्हणजे बघा, वरकऱ्यांनी पाहिलं तर गोष्ट खूपच सरळ वाटते नाही का? पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे काही घडतंय ना, त्यात जर आपण जरा खोलवर डोकावून पाहिलं तर असं वाटते की पडद्याआड कोणीतरी वेगळाच मास्टरमाइंड आहे, जो ही सगळी सूत्र हलवतोय. तर झालं असंय की अजित पवार गटातच आता एक मोठी दरी निर्माण झाली आहे. एका बाजूला आहेत त्यांच्या पत्नी, ज्या राजकारणात तशा नवीनच आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते दिग्गज नेते ज्यांनी हा पक्ष अक्षरशः शून्यातून उभा केला. आता हे दोन गट बघा. एकीकडे आहेत सुनेत्रा पवार, ज्यांना संसदीय राजकारणाचा फारसा अनुभव नाही, पण त्यांच्यामागे पवार कुटुंबाचं नाव आणि अजित पवारांची पदं आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासारखे मुरलेले नेते, ज्यांचं दिल्लीत वजन आहे, पक्षाची आर्थिक ताकद ज्यांच्या हातात आहे आणि मोठा ओबीसी जनाधार ज्यांच्या सोबत आहे. मग प्रश्न हाच पडतो की इतके शक्तिशाली नेते असताना एक नवीन चेहरा अचानक पुढे कसा येतो आणि वर्चस्व कसं मिळवतो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, जिथून या सगळ्या सत्तापोकळीची सुरुवात झाली. आता सुनेत्रा पवारांचा हा जो झपाट्यानं उदय झालाय ना, तो काही साधा वारसा हक्क नाहीये. यामागे एक राजकीय भीती आणि त्यातून आखलेली एक मोठी रणनीती दडलेली आहे. झालं असं की अजित पवार काही काळ राजकीय पटलावरून दूर होते. त्याचवेळी शरद पवार गटातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. ही चर्चा ऐकून अजित पवार गटातल्या ज्येष्ठ नेत्यांना घाम फुटला. आपलं नियंत्रण जाईल या भीतीने त्यांनी घाईघाईत भाजप नेत्यांची भेट घेतली आणि आपली पदं वाचवण्यासाठी, पक्षावरचा ताबा कायम ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांचं नाव पुढे केलं. आणि गंमत बघा, ज्यांना बाजूला करण्यासाठी सुनेत्रा पवारांना पुढे केलं गेलं, नकळतपणे तेच नेते आता बाजूला सारले जात आहेत. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी टाकलेला डाव आता त्यांच्यावरच उलटताना दिसतोय. सुनेत्रा पवारांनी सूत्र हाती घेताच एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसू लागली. ती म्हणजे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारण्याची एक मोहीमच सुरू झाली. हे सगळं कसं घडलं तर आधी काही अधिकृत निर्णय घेऊन प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे अधिकार कमी करण्यात आले. मग रोहित पवारांनी थेट या दोघांना अजित पवारांच्या विमान अपघातासाठी जबाबदार धरून एक जाहीर मोहीमच सुरू केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढे गंभीर आरोप होऊनही सुनेत्रा पवार किंवा त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी या नेत्यांचा बचाव केला नाही. त्यांचं मौन खूप काही सांगून जाणारं होतं. आता एवढ्या सगळ्या घटना एकापाठोपाठ एक घडतायत तेव्हा मनात एकच प्रश्न येतो. हा निव्वळ योगायोग म्हणायचा की यामागे काहीतरी सुनियोजित रणनीती आहे? आणि इथेच या सोर्स मटेरियलमधून एक महत्त्वाचा सिद्धांत पुढे येतो. तो सिद्धांत सांगतो की ह्या घटना काही अचानक घडलेल्या नाहीत, तर एका मोठ्या राजकीय खेळातील या विचारपूर्वक केलेल्या चाली आहेत. हा सिद्धांत असं म्हणतो की हे सगळं एकट्या सुनेत्रा पवार करत नाहीयेत. साहजिकच आहे, त्यांचा अनुभव पाहता प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या राजकीय दिग्गजांना आव्हान देण्यासाठी त्यांना नक्की कोण मार्गदर्शन करतंय. आणि मग थेट दावा केला जातो की जे काही घडतंय ते शरद पवारांच्या इशाऱ्यावरच घडतंय असं दिसतंय. म्हणजे या सगळ्या घडामोडींमागे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाच अदृश्य हात आहे, असे या सिद्धांताचं म्हणणं आहे. आता हे धागेदोरे जोडून बघा. आधी एक असं संकट उभं केलं गेलं की ज्यामुळे जुन्या नेत्यांना सुनेत्रा पवारांची नियुक्ती करावीच लागली. मग शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी जाहीर हल्ल्याची आघाडी सांभाळली आणि सुनेत्रा पवारांच्या निर्णयामुळे कुटुंबाच्या नियंत्रणाला आव्हान देणारे नेते आपोआप बाजूला सारले जात आहेत. हे सगळं पाहिलं की वाटतं जणू काही सत्ता पुन्हा एकदा पवार कुटुंबातच एकवटण्याचा हा एक मोठा प्लॅन आहे. यालाच राजकीय सोंगट्या असंही म्हणता येईल. म्हणजे जसा एखादा कुशल बुद्धिबळपटू आपलं अंतिम ध्येय साधण्यासाठी पटावरच्या सोंगट्यांची शिग्गीट मांडणी करतो, तसंच काहीसं. आणि या सिद्धांतानुसार शरद पवार हा खेळ जिंकण्यासाठीच खेळत आहेत. ठीक आहे, मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच उरतो की जर या सगळ्या घडामोडींमागे खरंच शरद पवारांचा हात असेल तर त्यांचा नेमका उद्देश काय आहे? त्याला नक्की काय साधायचंय? यामागे दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत. मार्ग अ म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांना पुन्हा एकत्र आणून पक्षावर पूर्णपणे पवार कुटुंबाचं नियंत्रण प्रस्थापित करणे. आणि दुसरा मार्ग म्हणजे ब, जर समजा न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर कमकुवत झालेल्या पण पूर्णपणे कुटुंबाच्या नियंत्रणात असलेल्या गटाचं भाजपमध्ये विलिनीकरण करून टाकणे. पण गंमत म्हणजे मार्ग कोणताही निवडला तरी त्याचं अंतिम उद्दिष्ट एकच दिसतंय: महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाचं वर्चस्व अबाधित ठेवणं आणि ते अधिक मजबूत करणं. तर आता प्रश्न हाच आहे
की हा एका मुरलेल्या राजकारण्याचा मास्टरस्ट्रोक आहे की एक मोठी राजकीय जोखीम जी महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण बदलून टाकू शकते? उत्तर भविष्यातच मिळेल, पण एक नक्की, अंतिम डाव अजून बाकी आहे.